आणि आता बातमी पाहूयात रत्नागिरीमधली। रत्नागिरीच्या कवजोंडी वरोंडी रस्त्याच्या अक्षरशः 3-13 वाजल्याचं दिसून आलंय। रस्त्यावर साचलेलं चिखलाचं साम्राज्य आणि खड्ड्यांमुळे शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। पाहूयात। मी आता कवजोंडी आणि वरोडे या मार्गावर उभी आहे। या रस्त्यांची परिस्थिती तुम्ही बघताय। मी पहिलीपासून 10वी पर्यंत आता माझं 10वीचं वर्ष आहे। आम्ही दररोज इथे ये जा करतो, पण या खड्ड्यांची अवस्था खूप बिकट आहे आणि तुम्ही बघितलं तर दोन्ही साईडनी पण झाडं आहेत, त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो इथून जायला। 6 वर्षांपूर्वी इकडे बससुद्धा जायची आणि बस चालू राहायची आणि आम्ही त्याच्यामधून जायचो सुद्धा। पण काय झालं, इकडचा रोड आहे तिथे खाली दरी आहे, त्याच्यामध्ये एस-टी कोसळली, त्यामुळे इकडून रोडवरून एस-टी यायची बंद झाली। चिखल वगैरे अंगावर उडतो आणि त्याचा खूप त्रास होतो। शाळेत जाऊन सर थोडं बोलतात, पण नंतर सांगतो आम्ही त्यांना आमचा रस्ता असा आहे, खराब झाला आहे, गाड्या खूप येतात। गाडी दोन्ही साईडने आले का बाजूला जायला जागा नाही आणि मोठी झाडी येतात, झाडं कोसळतात, गाडी येते आणि बाजून जायला रस्ता नसतो, त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो। आता तुम्ही बघितलं त्या विद्यार्थ्यांची मागणी काय, आम्ही डोळे लावून बसलोय की हा रस्ता कधी होईल, त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर व्हावा याची मी विनंती करते। आज्ञा चंद्रकांत विचारे, साम टीव्ही, रत्नागिरी।